सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतोय। माण, खटाव, म्हसवड, दहिवडी येथील बंधारे, विहिरी, तलाव, नद्या कोरड्या ठाक आहेत। त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झालाय। पाण्याअभावी शेतातली पिकं करपू लागली आहेत। पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवलाय। अनेक भागांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत। पूर्व भागातील या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतलाय वैभव बोडके यांनी। मागे ही भीषण परिस्थिती दिसणारं चित्र हे सातारा जिल्ह्यातील पूर्व भागाचं आहे। जुलै महिन्याची 15 तारीख उजडली तरी पण इथलं वास्तव हे एप्रिल आणि मे महिन्याच्या दुष्काळाची आठवण करून देत आहे। मी सध्या मान, खटाव आणि म्हसवड भागाच्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी पावसाने अद्याप देखील दमदार हजेरी लावली नाही। त्यामुळे विहिरींचे तळ उघडे पडले आहेत तर तलाव ही कोरडी पडल्याचे चित्र पाहायला मिळते। दुसरीकडे पाहिलं तर शेतातील पिकं पाण्याअभावी डोळ्यात देखत करपू लागल्याचे चित्र देखील पाहायला मिळते। एकीकडे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाने धरण भरत आहेत तर दुसरीकडे पूर्व भागात पावसाचा एक थेंबासाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचा संघर्ष देखील सुरू आहे। शेतकरी त्याचबरोबर जनावरे आणि सर्वसामान्य नागरिकांना पिण्यासाठी हवालदिल झाल्याचा प्रश्न देखील पाहायला मिळतोय। आता या भागाला गरज आहे ती केवळ आश्वासनाची नसून ही पावसाची आणि त्याचबरोबर पाण्याची। मात्र या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, त्याचबरोबर आमदार असतील, मंत्री महोदय असतील यांनी याकडे पाठ फिरवल्याचे देखील गंभीर आरोप यावेळी नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या ठिकाणचे कोरड्या पडलेल्या विहिरी आणि तळ गाठलेले हे तलाव ही आता मान, खटावच्या दुष्काळाची जाणीव करून देताना आपल्याला पाहायला मिळतात। ऐन पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पावसाचा थेंब नसल्यामुळे हे सर्व तलाव कोरड्या ठणठणीत पडल्याचं चित्र हे पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, मान, सातारा। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे येथील राजवाडी परिसरावर पुन्हा एकदा दरडीचं संकट घोंगावत असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे।